भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला न्यायालयाचं बळ मिळालं असून रुग्णालयाच्या विरोधात केलेली याचिका आज न्यायालयाने रद्द केली आहे। यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांना हा मोठा धक्का मानला जात असून मंदा म्हात्रे यांनी या निर्णयाचं स्वागत करताना स्वपक्षातील विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय। रुग्णालयासाठी प्लॉट मिळवला, पैसे भरले, टेंडर झालं, मात्र आमच्याच पक्षातील काही लोक कोर्टात गेली 2.5 वर्ष लोकांनी माझं रक्त शोषित केलं असून त्यांना देवानेच धक्का दिला आहे। आता बघते कोण काम मागायला येतं, कोण कमिशन मागायला येतंय, त्याचा नकाब काढून फेकणार कोणीही येऊ द्या, या शब्दात आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत। मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर असलं तर इथल्या गोरगरीब लोकांना एक तर रोजगारही मिळेल, लोकांची सेवा होईल, अनेक विद्यार्थी घडले जातील, शिकले जातील। त्या पद्धतीने मी शिडकोतून प्लॉट मिळवला, प्लॉटचे पैसे भरले, टेंडर झालं। पण त्याच्यानंतर काही लोक आपल्या इथली म्हणजे आमच्याच पक्षातली एकमेकाला सांगून हे लोक कोर्टात गेली। ज्या पद्धतीने कोर्टामध्ये वकील दिले जात होते, एक केस उडली का दुसरी केस टाकायचे। आणि अशा वेळी आज न्यायदेवतेने मला जो त्यांचं काल परवा पण केस होती, पण त्यांचे वकील जातच नव्हते, रोज टाइम मागायचे, रोज काही ना काही कारण सांगायचे। शेवटी आज कोर्टाने याचिका त्यांची फेटाळलेली आहे। आणि ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, जे माझ्या म्हणजे जसं एखाद्या शरीराला कसं आपण मानसिक त्रास देतो आणि पिसाणू असतात त्याची फक्त त्याचं रक्त शोषण करतात, असं गेले 2.5 वर्ष माझं ह्या लोकांनी रक्त